कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीत बेबी, काय करतोस तू? हे बेबी ऐक ना, मी ना आपल्या वेडिंग आउटफिट्स कोऑर्डिनेटेड करायचं ठरवलंय। तुला डिझायनर भेटले? हाँ प्रीत बेबी, तू प्रिपेअर्ड आहेस ना? बेबी ए, हा काय माझं आहे? ओ, तुला असं वाटतं का मगाशी तुझी आई जी काही बडबड करून गेली त्यानंतर माझं मॉरल डाऊन झालं असेल, मी एकदम डिस्टर्ब वगैरे झाले असेल? रे मला काही फरक नाही पडत। एकदा का लग्न होऊन जाऊ देत, मग तुझी लाईफ नाईटमेअर करून टाकणार मी। नाही तुला माझ्या पायाखाली ठेवलं ना तर नाव दिशा नाही लावणार। आणि हो, तुझं ते जे काही सुरू होतं गावाकडचं फालतू प्रेम प्रकरण त्या सर्वंट प्रिया सोबत, ते विसरायचं ना आता। काय रे, त्रास होतोय का? त्रास होतोय विसरायला? पण विसरावं तर लागणार, कारण तो तुझा पास्ट आहे, मी तुझं प्रेझेंट आहे आणि मीच तुझं फ्युचर आहे। आणि तुझं फ्युचर एकदम वर्स्ट कसं करता येईल हे मी व्यवस्थित बघेन। कुत्रा बनवून ठेवेन तुला मी माझा। रोज थोडं थोडं मरशील तू, थोडं थोडं। म्हणजे तुला डेमो बघायचा? दाखवते ना लगेच। प्रीत बेबी, माझं हील्स जरा सरळ करून ठेवशील प्लीज? बेबी ठेव ना। कळत नाहीये एकदा सांगितलेलं? हील्स सरळ करून ठेवशील? ठेव ना, चल। चप्पल तुटली। हो प्रीतम सर, काय करताय? शूज देतोय, ते घाला। नाही नाही नको, राहू द्या, तुम्हीच घाला। का? अहो घाला ना, तुमच्या पायाला लागेल नाही तर। नाही नाही नको। तुम्ही घालता की मी घालू? एक मिनिट। नाही मी घालते। गुड। ए स्लो मोशन, चल ना पटपट कर। एक्सक्यूज मी, आर यू डम? ते हील्स इकडे आणून दे, मला घालायचे। आण। थँक्यू बेबी। आता बाकीची लाईफ तर तू इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार, पण मी आहे ना, मी तुला एक जनरल आयडिया देते, ओके? म्हणजे बघ, या बेडवर तू असा सकाळ सकाळ झोपेतून उठशील, तुला वाटेल की वाव गुड मॉर्निंग झाली आहे, बट नो, तुझी एव्हरी मॉर्निंग बॅड मॉर्निंग असणार आहे। म्हणजे ना, रोज सकाळी उठल्यावर तुला थॉट्स येतील, खूप सारे प्रश्न पडतील की यार का दिवस उजाडला नवीन, आता मी या दिवसभरात काय करू, मी हा दिवस कसा काढू? म्हणजे ना, तुला त्या बेडमधून बाहेर यायला काहीच मोटिवेशन नसेल, तुझी अजिबात इच्छा नसेल, पण मग मी तुझी वाईफ तुला तरी सुद्धा उठवेन। मग तू दिवसभर काम करायला बाहेर जाशील आणि मग दिवसभराच्या कामानंतर जेव्हा तू घरी येशील ना, तेव्हा स्वतःच्याच घरात एंटर करताना तुला खूप भीती वाटेल। खूप भूक लागलेली असेल तुला,
पण मी तुला मनासारखं जेवण पण नाही करून देणार. दिवसभर काम करून थकल्यामुळे तुला खूप झोपही आलेली असेल, पण मी तुला सुखानं झोपूही नाही देणार. युअर लाईफ विल बिकम हेल. ते काय म्हणतात मराठीत, नरक. नरक करून टाकेन मी तुझी लाईफ. आणि प्रीतम, तुझी बायको म्हणून मी हे सगळं अगदी मनापासून करेन. हा, तू कोणाला काही शेअर नाही करू शकणार, कोणाला काही सांगू नाही शकणार, कोणाकडे काही कंप्लेंट्स नाही करू शकणार, मनापासून हसू नाही शकणार, रडू नाही शकणार. आणि काहीही झालं ना तरी हे लग्न तू तर थांबवूही नाही शकणार. आणि तुझी ती चोमडी मैत्रीण पारू, तिला सांग जास्त मध्ये मध्ये करू नकोस, नाहीतर तिचा काटा मी कधी आणि कसा काढेन हे तुम्हाला कोणाला कळणारही नाही. कारण काय आहे प्रीत, मी इतकी वर्ष जे स्वप्न बघितलं ना ते फायनली खरं होतंय. आणि त्यात जर कोणी मध्ये येणार असेल तर प्रीत बेबी, कळालं ना तुला? गुड बॉय. बस कर ना आता. जे काय ना, उद्या लग्नात तुला नाचायचं असेल, माझा चकरा मारून पाय रोखतील तुझे, म्हणून म्हणतोय. मला नाही कट फिलिंग येते. काय लो? अग गट फिलिंग असतं ते. तेच ते हो, तुम्हाला ना माझी फिलिंग कधीच नाही कळत. फिलिंग हे फिलिंग असतो, गट असू दे किंवा कट असू दे. तर मी काय म्हणत होते, मला अशी गट फिलिंग आहे की लग्नात ना काहीतरी मोठा धमाका होणार आहे. म्हणजे तिकडे सर सांगते ना सारखा. मला असं वाटतंय या लग्नात ना नक्की काहीतरी वेगळं येणार आहे, है ना? तू ना मौन व्रत कर, मग काही विघ्न येणार नाही. आणि वहिनी आहेत ना, वहिनी असल्यावर कसलं विघ्न येईल? सारखा आपलं नुसतं वहिनी वहिनी वहिनी. त्या वहिनीला एक अक्कल नाहीये. तिला कळत नाही का ती देशासारखी नागिन घरात आणते. तिनं पहिले जाऊन त्या वहिनीलाच डसणार आहे, मग त्यांना कळणार. काय बडबडते? मोठ्याने बोल ना. काय नाही, आले मी जाऊन येते. एवढी जबाबदारी आहे माझ्यावर, लग्नाची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. तुम्ही काय इथे गप्पा मारत बसले? मी आले जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.